पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। राम महाराज की जय। हे आंदोलन करण्याचं कारण आहे की गोविंद गिरीजी महाराज हे फार मोठी व्यक्ती समजल्या जाते, पण त्यांनी वारकरी संतांच्या ग्रंथाबद्दल जो आक्षेप केलेला आहे तो आक्षेप असा आहे की एकनाथ महाराजांनी जे मराठी एकनाथी भागवत लिहिलं ते त्याच्या स्वयंबुद्धीने लिहिलं नाही, त्यांनी श्रीमद भागवतच्या आधारे लिहिलं। ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांच्या स्वयंबुद्धीने ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ते गीतेच्या आधारे लिहिली। आणि तुकाराम महाराजची गाथा हे त्यांनी स्वतःहून निर्माण केली नाही, तर ते संकलन आहे इतर संतांचं असं वक्तव्य केलं। त्याच्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांना कमी लेखलं आणि रामदास स्वामीचाच एकमेव दासबोध ग्रंथ आहे की तो त्यांनी स्वतः लिहिला असं त्यांचं मत आहे। आणि म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाबद्दल आक्षेप घेतला आणि कमी लेखलं। आता हे सर्व जगाला माहीत आहे, हे तिन्ही ग्रंथ तुकाराम महाराजची गाथा, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि सर्व नामदेवाचा सुद्धा गाथा हे सर्व त्यांच्या बुद्धीतून त्यांनी लिहिलेलं आहे। पण गोविंदगिरी महाराजांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आणि त्यांना कमी लेखल्या गेलं। कमी लेखल्यानं कमी होत नसतं, ते आहेत, पण असं बोलायला नाही पाहिजे। यासाठी आम्ही हे आंदोलन अशा प्रकारचं उभं केलेलं आहे। रामकृष्ण पाया हा ज्ञानोबा रायांनी रचला आणि कलशस्थानी तुकोबा विराजमान झाले आणि त्यांनी गाथा लिहिल्या, ग्रंथ लिहिले। त्या ग्रंथांवर गोविंदगिरी व्यास यांनी जे टीका केली की त्यांनी ते संकलन करून ग्रंथलिखाण केलं, हे त्यांनी या वक्तव्याचा माफी मागावी आणि सर्व वारकरी संप्रदायाची संतांची माफी मागावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अन्यथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर वासुदेवजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनामध्ये वारकरी धर्म परिषद आंदोलन करेल, याची यांनी दखल घ्यावी। एवढंच बोलतो आणि थांबतो। किशोरजी व्यास उर्फ गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानोबा, तुकोबा आणि नाथ महाराजांच्या अभंगाबद्दल केलेलं तथाकथित वक्तव्य आहे वारकऱ्यांच्या, हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारा आहे। वारंवार त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। या वक्तव्याचा निषेध झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यानंतर राष्ट्रसंतांचा अवमान करण्याची ताकद कुणी हिंदी सायटर बहुभाषिक महाराज, तथाकथित महाराज करणार नाही। यासाठी आम्ही आंदोलन करतोय। केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती आहे, जर हे हिंदूंचं सरकार आहे, जर हे वारकऱ्यांचं सरकार आहे, तर संबंधित महाराजांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे।